दादा 1 किलो टोमॅटो द्या. क्या हुआ मैडम? चुकीच्या गोष्टी थांबवणं कामच आहे माझं. आणि अशी काय बघतेस माझ्याकडे? आणि हे बघ, सडके टोमॅटो देतोय तो तुला. लक्ष कुठे आहे? आपण निष्काळजी राहतो ना, याचाच गैरफायदा घेतात हे लोक. आणि दादा, असं का वागताय तुम्ही? अहो, अशाने कोणी भाजी घेणार नाही तुमच्याकडे. सॉरी मॅडम. हे घ्या. हे 2 घेते, द्या. थँक्स. हे घ्या पैसे. लहानाचा पहिला नंबर असतो. घ्या चहा घ्या. हे काय पोहे तसेच बबलीनी संपवले वाटतं. संपवणारच. आम्ही सगळे काम करतो आणि ही फक्त खायचं काम करते. अगं जरा मदत कर. वहिनी काय म्हणता? अगं दुपारच्या जेवणात कोशिंबीर आणि टोमॅटोचं सार करायचं म्हणतेस. 2च टोमॅटो आहेत घरी. आता काय पाणी वाढवू सारात 9 माणसांसाठी? नको मनसब, मिताली गेले टोमॅटो आणायला. काय? अगं 4 दिवसाआधी लग्न आलं आणि तू तिला बाहेर पाठवलंस? अगं असं पाठवतं का कुणी नवरी मुलीला मंडई? तसं नाही मनसब, तिला डॉक्टरांकडे जायचंच होतं. वाटेतच मंडई आहे म्हणून म्हटलंस टोमॅटो आण. अगं जयश्री, तिच्या सोबत कोणातरी पाठवायचं. अरे बापरे, 1 तास झाला अजून आली नाही. मंडईतच गेली आहे ना टोमॅटो आणायला. माझा रस्ता सोड प्लीज. नाही सोडणार. तू ऐकत का नाहीयेस? तुला सांगितलं ना विसर मला. विसर? असं विसर म्हणून सगळ्या गोष्टी विसरता येतात? तू विसरू शकशील मला? विसरावं लागेल. अरे 4 दिवसावर लग्न आलंय माझं. जाऊ दे मला. ऐक ना, तू माझं ऐकून तर घे प्लीज. अरे हात सोड माझा. ऐकून तर घे माझं. हात सोड तिचा. काही प्रॉब्लेम? तुला काही मदत हवी आहे? नाही. ऐक ना, तू माझं ऐकून तर घे प्लीज. थांब ना. अरे चलो भैया, रुको, प्लीज. 1 मिनिट. ऐक ना. अरे रुको भाई साहब. बरं, घरी गेल्यानंतर एवढी चिठ्ठी वाच. दाजी सावकाश हो. पाठलाग नाही करायचं आपल्याला. घरीच जायचं. तुम्ही नका काळजी करू, येईल ती. पण कधी? या आल्या. कुठे होतीस इतका वेळ? डॉक्टरांकडे गेले होते, तिथे गर्दी होती. ते काही नाही. लग्न होईपर्यंत हिनं कुठेही बाहेर जायचं नाही. बरं वाटत नसेल तर डॉक्टरला घरी बोलवा. अगं टोमॅटो आणलेस का? पण गेली.
तिच्या अंगात कोणाचं वारं शिरलंय ना कोण जाणे. अभयच आणखीन कोणाचं. काय म्हणाला? कोण? डॉक्टरकडेच गेली होतीस ना? चैत्राली, अगं बाबांची शपथ घेतली आहे ना आता, मग आणखी काय करू तुमचा विश्वास बसण्यासाठी? ताई एक विचारू? संकेतला विसरून अभयशी संसार करता येईल तुला? हजार वेळा सांगितलं मी, 1000 वेळा. लक्ष ठेव, लक्ष ठेव, पण नाही. तुझ्या निष्काळजीपणामुळे त्या फाटक्याशी सूज जुळलंय तिचं. आणि एवढं करून आपण धडा घेतलाय का? धडा घेतलाय का? आजही तिला पाठवलं एकटीला बाहेर. त्या फाटक्याबरोबर पळून गेली तर काय करणार आहेस तू? हो, असं काही होणार नाही. तिने शपथ घेतली ना तुमच्या डोक्यावर हात ठेवून सगळं विसरण्याची. उगीच शंका घेऊ नका मनात. आणि सगळ्यांसमोर हा विषय नको. उगाच कोणाला संशय नको यायला. कधी एकदा हे लग्न पार पडतंय असं झालंय मला. दिगू मामा, तुमची बबडी आमच्या मितापेक्षा 3 वर्षांनी मोठी ना हो? मग तिच्यासाठी बघताय की नाही काही? यांच्यासारखं आम्ही श्रीमंत असतो ना तर मी त्याच्या आधीच बबडीचं लग्न लावून दिलं असतं. अहो काय सारखं बबडी बबडी? बीना नाव आहे ना माझं, कुणीतरी बीना म्हणून म्हणा मला. अगं बाबडे, माझं नाव दिग्विजय आहे, पण लोक म्हणतातच ना मला दिगू मामा. कोण काय बोलतं मनावर घ्यायचं नाही बबडे. आता आत्याच बघ ना, त्यांना मुलाच्या लग्नाची काळजीच नाही. त्यांना ना मूल ना बाळ. या पोरीनं जो उपद्व्याप करून ठेवलाय ना त्यामुळे जीवाला घोर लागलाय. नाहीतर मला हौस आहे का असं वागायची? बाबा, जिजू आलेत. अरे अभयराव, काय झालं? तुम्ही अचानक? मी असं का विचारताय? नाही, लग्न आलं ना आता 4 दिवसांवर, त्याचं थोडं टेन्शन आहे. काय झालं? नाही, काय नाही. मिताला संध्याकाळी बाहेर घेऊन जायचं होतं म्हणून तुमची परमिशन हवी होती. बाहेर? अहो जावई बापू, 4 दिवस थांबा की, नंतर तुम्ही तिला घेऊन जाणारच आहे बाहेर. नाही तसं नाही, मिताला पैठणी घ्यायची होती म्हणून. अय्या पैठणी? जवळच, फार लांब जाणार नाही. संध्याकाळी 4 वाजता भेटू आणि तासाभरात परत येऊ, म्हणजे तुमची परवानगी असेल तर. परवानगी कसली मागताय? जा ना, जरूर जा. मी बोलतो मिताशी. मिता, आत येऊ? मिता, या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही काम होतं का? हो, खरं तर फोनच करणार होतो मी, पण तुला सॉरी, तुम्हाला पाहावंसं वाटलं म्हणून मी म्हणजे मी हे सांगायला आलोय तुला की सॉरी, तुम्हाला मी हे सांगायला आलोय की आज 4 वाजता भेटाल का तुम्ही? चला डॉक्टर, चला. जयश्री, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. हा, आता तुम्ही कुठे निघालात? बघितलं, मी मगाशी म्हणाले होते ना तुम्हाला की आधी आत्यांना सांगा म्हणून. त्या विचारतील. हो हो, आत्याबाई,
आम्ही जरा महत्वाच्या कामासाठी बाहेर जाऊन येतोय. अहो मग बरंच झालं की मीताला घेऊन जा बरोबर. मिताला नको नको, आम्हाला जरा घाई आहे. मिताला वेळ लागेल. आणि त्या राजा राणीमध्ये आमची कशाला लुडबुड? तुमच्या राजा राणी त्यांची लुडबुड नको, सांगा की स्पष्ट. मीताचं कारण कशाला? जा जा चला हो. जा जा. आई निघते मी. जपून जा. उशीर नको करू गा. हो. वेळेत ये घरी. अगं हो, मामींची मानपानाची साडी घेतलीस की नाही? तुझ्या माहेरच्यांचं फार असतं बाई मानपानाचं. आठवतंय ना तुमच्या लग्नात काय झालं होतं? काय झालं होतं आत्या? काही नाही, विचार तुझ्या आईला. खातीये सारखी काम कर, भरते. हॅलो, हा आई, मी अभय बोलतोय. बोला जावे बापू. निघाली का मीता करून? हो, केव्हाच निघाली. का? नाही ना, अजूनही नाही आले. मी बघते, फोन करते तिला. हॅलो. जावई बापू, आली का हो मीता? नाही ना, अजूनही नाही आले. हो, वाटच बघतो मी, नाही आली. अरे अभयराव, तुम्ही अजून इथे? आई, मी तुम्हाला नंतर फोन करतो. भाऊजी भेटले. हो, मीताची वाट बघतो, ती अजूनही आलीच नाहीये. काय? मीता अजून नाही पोचली. अरे बापरे, तरी मी तुला सांगत होते बाहेर पाठवू नकोस म्हणून. नवरा असो की मैत्रीण. तुम्ही कधी म्हणाला होता आत्या? थांब ग बापडे, हे याच्या आत पोचली म्हणजे झालं. फोन तरी उचलायचा नाही मी. ती कुणाला भेटायला गेली असेल का? म्हणजे मैत्रिणीकडे वगैरे? नाही वंस, 2 दिवसावर लग्नाला अशी कशी जाईल? किती वेळ वाट पाहायला लागली असेल त्याला कोणास ठाऊक. जयश्री, जरा पाणी आणतेस का ग? फार थकले मी. अहो तुम्ही 2 जण गेला होतात ना बाहेर. दिगू मामा कुठे आहेत? माहित नाही मला. बर्व्यांकडे मला सोडलं आणि परत येतो म्हणून सांगू गेले, परत आलेच नाही. कंटाळून मी परत आले. तुम्हाला रस्त्यात कुठे दिसली का मीता? म्हणजे अभयरावांनी तिला आणून सोडलं नाही का? अहो सोडायला आधी पोचली तर पाहिजे ना ती त्यांच्याकडे. ती अजून पोचलीच नाहीये अभयरावांच्या इथे. दादाला कळलं ना तर तुझी धडगत नाही. काय कळलं ते जयश्री? दादा, मीता पोचली नाहीये अजून अभयरावांकडे. काय? तरी मी तुला सांगितलं होतं. अरे अभयराव, तुम्ही घरी आली का मीता? आहे ती आत आहे. तुम्ही नका काळजी करू. मग ठीक आहे ना, तब्येत ठीक आहे ना तिची? मी भेटू तिला? हो, नाही थांबा ना. म्हणजे आत्ता झोपली आहे. तुम्ही तिला उद्या भेटा. ठीक आहे. पण उद्या ग्रहमक आहे आमच्या घरी आणि ग्रहमकानंतर लग्न होईपर्यंत भेटायचं नाही असं म्हणतात. अहो जावई बापू, आता लग्नानंतर भेटायचंच आहे की रोज? हो, तेही खरंच आहे म्हणा.
या साड्या मी एकट्यानेच खरेदी केल्या. या साड्या तिला द्या, यातली जी आवडेल ती ठेवायला सांगा आणि सगळ्या आवडल्या तर सगळ्या ठेवायला सांगा. ठीक आहे? सांगते. ठीक आहे, काळजी घ्या तिची. येतो मी. बरं आहे. अहो, खोटं का सांगितलं त्यांना? काय सांगणार हो तुम्ही? ती ज्याची भीती वाटत होती तेच घडतंय. भीती? कसली भीती भाऊजी? अहो, मी काय म्हणते, आपण आधी नीट चौकशी करूया ना सगळीकडे. वहिनी, नीताला पळवलं नसेल ना कोणी? मामा, आता रडून काय फायदा? गप्पा. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल सुद्धा पालथी घातली. कुठेच नाही. वाचलंस? वाचलंस? झालं समाधान? विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवायचा परिणाम. मुलगी पळाली त्या फाटक्याबरोबर. काहीतरी म्हणे चिठ्ठी लिहून ठेवली, मी घर सोडून जाते, माझा शोध घेऊ नका. ही शपथीची माझ्या डोक्यावर हात ठेवून घेतलेली शपथ. बरोबर आहे. बाप मेला तर तो फाटका ना सांभाळायला. मी काय म्हणतो, आपण पोलिसात जाऊया. पोलीस? नको नको. अहो, घरात 4 दिवसावर लग्न आलंय आणि पोलिसात काय जाताय तुम्ही? हो ना, बदनामी सुद्धा होईल. काय होणारच आहे. मी तर नाही सापडली तर अभयरावांना काय सांगणार? त्यांचे घरचे विचारतील मग. भाऊजी, तुम्हीच सांगा काय करायचं. रात्रभर विचार करून माझं डोकं बधीर झालंय. कुठे शोधू मी? आली मग. अस्मिता, मी अस्मिता आले.
ताई आले ग. नमस्कार, मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री.